सोलापूर शहरातील जोडभावी पेठ, जेल रोड आणि फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार नितीन विठ्ठल भोसले वय वर्ष 28 राहणार रविवार पेठ, जोशी गल्ली, सोलापूर हा मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्रांचा वापर करून बेकायदेशीर दगडफेक, खंडणी मागणं, जबरी चोरी, इच्छापूर्वक शस्त्रांशी दुखापत करणं, गैरपरिरोध करणं, घातक शस्त्रांशी धमकी देणं यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आलाय। त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे 3 गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत। त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालंय। सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे। त्याची सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे बोलण्यास व पोलिसांना माहिती देण्यास तयार नसतात। नितीन विठ्ठल भोसले यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी 2024 मध्ये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती। त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही। त्यानं वरील प्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली। त्यामुळे 16/5/2024 रोजी त्याच्या विरुद्ध एमपीडी अधिनियम 1981 च्या कलम 3 अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केले असून आदेशाची बजावणी करून त्यास येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आला आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।